नमस्कार सर्वांना. चला तर इथे तुम्ही बघू शकतात आज काय मुलांना मॅगी खायची आहे. 4च्या नंतर त्यांना काहीतरी नाश्ता पाहिजे असते, कारण पोळी भाजी ऑलरेडी टिफिनला नेलेली असते, त्यामुळे ते पोळी भाजी रिटर्न खात नाहीत परत. चला तर इथे बघू शकतात मॅगी बनवायला घेतली, ते पण त्यालाच बनवायची हे असं म्हणतोय, त्यामुळे मग तो मॅगी बनवू लागला. चला तर इथे बघू शकतात मस्तपणे मॅगी रेडी होऊ लागली. त्यानंतर आम्ही टाकला मसाला, नंतर बघा मसाल्यानंतर मॅगी रेडी. नंतर पटकन नाश्ता करून घेतला. नंतर त्याला पण ट्युशनला जायचं होतं, त्यामुळे लेट होऊ लागलं होतं. ते निघालं बघा आता ट्युशनला. डेली मॅगी तर काही बनवत नाही, पण कधीतरी बनवतो. चला तर बघू शकता ते ट्युशनला निघाला. ते गेल्याच्या नंतर परत काहीतरी नवीन नाश्ता करायचा होता कल्याणीसाठी, कारण तिने मॅगी खाल्लेली नाही, म्हणून तिला मक्का फ्राय केली. नंतर तिला पण नाश्ता दिला मी मक्काचाच. नंतर इथं बघू शकतात असं मस्त वातावरण आहे पावसाचं. तिकडच्या साईडला डोंगराळ साईडला छान पाऊस पडू लागला आहे. चला तर बघू शकतात तिचा पण नाश्ता झाला. त्यानंतर भाज्या आणल्याच्या नंतर आम्ही भाज्या निवडायला घेतल्या. आणि पाऊस असल्यामुळे हे सगळ्या भाज्या निवडूनच ठेवावं लागतात, नाहीतर भाजीपाल्याला एकदम लवकरच खराब होतो. खूप काळजी घ्यावं लागते. त्यामुळे बघू शकतात त्यातली त्यात एवढा सारा भाजीपाला आणला आहे ना, निवडायला खूपच वेळ गेला आहे. आणि नंतर मग मी पण नाश्ता करून घेतला मक्काचा. आणि त्यानंतर काय आम्हाला जायचं होतं गावी. त्यानंतर आमचे अचानक आलेलं एक खजूरचं झाड, त्यामुळं मग हे अलग काढायचं होतं. आणि त्यात होती माझी तुळशी. मग तुळशीला तिला अलग कसं करायचं, कारण तुळशी तर मला गावाकडे न्यायचीच नव्हती, फक्त न्यायचं होतं हे खजूरचं झाड. मग कसं अलग करणार, तर फायनली आम्ही खूप प्रयत्नाच्या नंतर ते अलग कुंड्यामध्ये केलं. त्यानंतर आम्ही चाय बनवायला घेतला. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.